आपण आज आता क्वांटिटेटिव्ह डेटा ची आपण डेफिनेशन बघितलेली आहे. क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे आपल्याला जो डेटा मेजर करता येतो रिअल लाईनवर. उदाहरणार्थ टेम्परेचर, मार्क्स, हाईट, वेट. तर आज आपण क्वांटिटेटिव्ह डेटाचं टॅब्युलेशन कसं करायचं हे बघणार आहे. समजा आपल्याकडे उदाहरणादाखल 5 मुलांची मार्क्स आहेत. 10 पैकी पडलेले युनिट टेस्ट मधली मार्क आहेत. समजा पहिल्या मुलाला आपल्याला समजा 5 मार्क मिळाले, दुसऱ्याला मिळालेले 6, तिसऱ्याला मिळालेले आहेत समजा 4, चौथ्याला मिळालेली आहेत 7 आणि परत पाचव्याला मिळालेले 7. तर अशा पद्धतीने आपल्याला ही मार्क्स मिळालेली आहेत. आता हा क्वांटिटेटिव्ह डेटा आहे. तर याचा आता आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तयार करायचं आहे. तर आता ही मार्क्स आहेत. आता आपल्याकडे एकच कॅरेक्टरिस्टिक आहे, मार्क. समजा आपण त्याच्याबरोबर त्याचं जेंडर पण माहिती करून घेतलं. तर आता पहिला जो आहे कॅन्डिडेट किंवा जो पहिला स्टुडंट आहे तो समजा मेल आहे, दुसरा समजा फिमेल आहे, तिसरा मेल आहे, चौथा फिमेल आहे आणि पाचवा फिमेल आहे. तर अशा पद्धतीने आपण त्यांचं जेंडर सुद्धा माहिती करून घेतलेलं आहे. तर आपण आता पहिला वन वे टेबल कशा पद्धतीने तयार करता येऊ शकतो. तर आपल्याला मार्क्स आपण लिहू शकतो, मार्क आणि त्याची फ्रिक्वेन्सी आणि टॅली मार्क अशा पद्धतीने आपण तयार करणार आहे. टॅली मार्क आणि फ्रिक्वेन्सी. आता मार्क मध्ये आपल्याकडं डिस्टिंक्ट व्हॅल्यू म्हणजे ज्या युनिक व्हॅल्यूज आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत. तर पहिली व्हॅल्यू आहे 4, दुसरी व्हॅल्यू आहे 5, तिसरी व्हॅल्यू आहे 6, चौथी व्हॅल्यू आहे 7. तर 5, आता पहिली व्हॅल्यू आली 5, त्याचा टॅली मार्क आला. दुसरी व्हॅल्यू आहे 6, त्याच्यानंतर पुढची व्हॅल्यू आहे 4 आणि त्याच्यानंतर 7 आणि 7 दोन वेळा रिपीट झालेला आहे. टॅली मार्क वरून आपल्याला लक्षात येईल फ्रिक्वेन्सी किती आहे. इथं 1, इथं आहे 1, इथं आहे 1, इथं आहे 2. तर अशा पद्धतीने टोटल आपल्याकडे 5 ऑब्झर्वेशन आहेत. ह्याला आपण म्हणणार आहे कॅपिटल एन, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आता याला आपण क्लासिफिकेशनला कशा पद्धतीने बघू शकतो. तर हे पहिला आहे डेटा. मार्क नुसती जर बघितली तर हा इंडिव्हिज्युअल डेटा म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला? इंडिव्हिज्युअल डेटा. आता याला आपण काय म्हणतो? डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? तर आपल्याकडे फक्त व्हॅल्यूज आहेत आणि त्याच्या फ्रिक्वेन्सी आहेत. तर याला आपण म्हणतो अशा टाइपमध्ये डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता तिसरा एक प्रकार येतो कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता त्याच्यात काय होतं तर आपण क्लासेस कन्सिडर करतो. आता मार्क्स, तर आपण इथे क्लासेस कन्सिडर करणार आहे. क्लासेस कशा पद्धतीने कन्सिडर करणार आहे तर पहिले मार्क आहेत समजा पहिला क्लास घेतलेला आहे 4 ते 5 आणि पुढचा क्लास घेतलेला आहे 6 ते 7. दोनच क्लास आहेत कारण आपल्याकडे मार्क याच रेंज मध्ये आहेत 4 ते 7 मध्ये, म्हणून आपण 2 क्लास घेतलेले. आता त्याच्या फ्रिक्वेन्सी आणि टॅली मार्क. आता टॅली मार्क बघूया. आता पहिलं ऑब्झर्वेशन आहे 5 ते 5 ऑब्झर्वेशन याच्यात आले, या क्लासमध्ये आले 4 ते 5. त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन आहे 6, हे ह्या क्लासमध्ये आलं दुसऱ्या. त्याच्यानंतर आलंय 4, ते आलं पहिल्या क्लासमध्ये. त्याच्यानंतर आलेलं आहे 7, ते या क्लासमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर परत एक ऑब्झर्वेशन आलं 7. तर मग आता याची फ्रिक्वेन्सी किती झाली तर याची फ्रिक्वेन्सी या क्लासची आली 2, दुसऱ्या क्लासची आली 3, टोटल ऑब्झर्वेशन आली 5. हे म्हणजे टोटल ऑब्झर्वेशन आहेत 5. हे कॅपिटल एन म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. तरी अशा पद्धतीनं जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तयार होतं की ज्याच्यात क्लासेस घेतलेले आहेत त्याला आपण म्हणतो कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ज्याच्यात नुसत्या व्हॅल्यूज आहेत त्याला आपण म्हणतो डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. हे ग्रुपड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचे दोन प्रकार आहेत, डिस्क्रीट आणि कंटिन्युअस. कंटिन्युअस मध्ये क्लासेस आहेत आणि इथं परत मार्क्स नुसते बघितली तर ह्याला म्हणतो आपण इंडिव्हिज्युअल डेटा. आता मार्क्स क्लासेस बघितले इथे तर आपण बघितले तर 4 ते 5, 6 ते 7. आता हे क्लासेस कशा पद्धतीचे आहेत तर याला क्लासेसला म्हणतात इन्क्लुझिव्ह क्लासेस. इन्क्लुझिव्हचा अर्थ काय तर या क्लासेसमध्ये त्याचं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट दोन्ही इन्क्लूड आहे, म्हणून याला आपण म्हणतो इन्क्लुझिव्ह. इन्क्लुझिव्ह म्हणजे काय? इन्क्लूड करणे. इन्क्लूड करणे म्हणजेच काय? हा अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट त्या क्लासमध्ये. आता तुम्हाला दुसरं एक्झाम्पल दाखवतो एक्सक्लुसिव्ह क्लासेसचं. समजा आपण क्लास घेतलेले आहेत. आता क्लास घेताना आपण असे घेतलेले आहेत समजा फॉर एक्झाम्पल, तर पहिला क्लास घेणारे आपण. आता क्लास सुरू करूया आपण समजा 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7 आणि
आपण पुढचा एक क्लास घ्यायचा आहे. इथं जागा नाही आपल्याकडं, पण पुढचा क्लास आपण अशा पद्धतीने घेऊ 7 ते 8. तर आता हे टॅली मार्क करूया आपण आणि फ्रिक्वेन्सी करूया. टॅली मार्क आणि फ्रिक्वेन्सी, टॅली मार्क आणि फ्रिक्वेन्सी. आता 5 हे ऑब्झर्वेशन 4 ते 5 मध्ये लिहायचं का 5 ते 6 या क्लासमध्ये लिहायचं हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. तर ह्या क्लासेसला म्हणतात की एक्सक्लुसिव्ह क्लासेस. एक्सक्लुसिव्ह म्हणजे अप्पर लिमिट आपण या क्लासमधून सोडून देतो, अप्पर लिमिट पुढच्या क्लासमध्ये जातं. म्हणजे 5 हे या क्लासमध्ये येणार आहे, या क्लासमध्ये येणार नाही. ह्या क्लासमध्ये 4 ते 5 या क्लासमध्ये 4.999999 ही व्हॅल्यू होती, परंतु 5 जेव्हा होणार तेव्हा ती पुढच्या क्लासमध्ये येणार. अप्पर लिमिट हा क्लास कन्सिडर करत नाही, म्हणायला म्हणतात एक्सक्लुसिव्ह क्लासेस. एक्सक्लुसिव्ह म्हणजे एक्सक्लूड करणे, सोडून देणे. म्हणजे क्लासेसचं आपण अप्पर लिमिट सोडून देतो, ते पुढच्या क्लासमध्ये जातं. मग आता 5, आता पहिलं ऑब्झर्वेशन 5 हे या क्लासमध्ये आलेलं आहे. नंतरचं ऑब्झर्वेशन आहे 6. 6 हे 6 ते 7 मध्ये येणार आहे, 6 या क्लासमध्ये येणार नाहीये. त्याच्यानंतर आहे 4. 4 ह्या क्लासमध्ये आलेला आहे, 4 ते 5. नंतर किती आलेलं आहे 7. आता 7 हे ह्या क्लासमध्ये आलेलं आहे. 6 ते 7 या क्लासमध्ये 7 येणार नाही, ते 7 ते 8 मध्ये येणार आहे. तर ह्याची 2 ऑब्झर्वेशन आहे 7 ते 8 ची. तर आपण फ्रिक्वेन्सी बघितली तर इथं आली 0, इथं काहीच नाहीये, इथं 1 1 1 2. टोटल जर घेतली तर टोटल होणार आहे 5. म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 5. कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये 2 प्रकारचे क्लासेस आपण घेतोय. या क्लासेसला म्हणतात इन्क्लुसिव्ह क्लासेस आणि या क्लासेसला म्हणतात एक्सक्लुसिव्ह क्लासेस, की ज्याच्यात ते क्लास कंटिन्युअस असतात. इथं गॅप असतो, इथं 4 ते 5 नंतर 6 ते 7 आलं. आता या क्लासचा प्रॉब्लेम काय होतो, तर 5.5 ऑब्झर्वेशन आलं तर ते टाकायचं कुठं. 5.5 इथं जाऊ शकत नाही, इथं जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण जेव्हा पॉईंट मध्ये वाले असतात तेव्हा हे क्लास प्रेफर करतो. जनरली आपण एक्सक्लुसिव्ह क्लासेस कन्सिडर करतो जेव्हा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तयार करायचं त्यावेळेला. तर अशा पद्धतीनं हे क्लासेस झाले. आता आपण टॅब्युलेशन केलेलं आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तयार केलेलं आहे. तर आता इथं आपण जर टायटल दिले ह्या मार्क्स ऑफ स्टुडंट्स, हे जर आपण टायटल दिलं तर हे ह्या टेबलचं टायटल झालं. ह्याला म्हणतात टेबलचं टायटल. कॉलमचे जे हेडिंग आहेत त्याला आपण म्हणतो कॅप्शन्स. म्हणजे मार्क, टॅली मार्क, फ्रिक्वेन्सी हे झाले आहेत तुमचे कॅप्शन्स. आणि जर आपण रो वाईज जर इथं काही कॅप्शन दिले असतील, समजा आपण 2 वे टेबल जेव्हा तयार करणार आहे त्यावेळेला इथं रोला पण काही नावं दिली, तर रोची जी नावं आहेत त्यांना आपण म्हणतो स्टब. आणि आज जी सगळा न्यूमरिकल डेटा दिसतोय त्या न्यूमरिकल डेटाला आपण काय म्हणतो, बॉडी ऑफ द टेबल. काय म्हणतो, बॉडी ऑफ द टेबल. आता फॉर एक्झाम्पल आपण याच क्लासेससाठी आपण परत एक आपण डिस्ट्रीब्युशन तयार करू 2 वे टेबल. आपण आता बघितली होती मार्क्स. आपण आता दुसरं एक्झाम्पल बघूया. मार्क्स आहेत 5 जणांचीच मार्क आहेत, 5 6 4 7 7. आणि आपण इथं जेंडर त्यांचा आपण नोट डाऊन केलेला आहे. तर पहिला आहे मेल, दुसरा आहे मेल, तिसरा आहे फिमेल, फिमेल, मेल. तर अशा पद्धतीचा आपला डेटा आहे. तर आपण याच्यात 2 वे क्लासिफिकेशन तयार करू शकतो. त्याच्यात 2 कॅरेक्टरिस्टिक येणार आहेत. पहिलं येणार आहे मार्क्स. आता मार्क्स आपल्याकडे काय आहेत, डिस्टिंक्ट व्हॅल्यू आहेत 4 5 6 7. आणि इकडे आपण घेणार आहे जेंडर, मेल आणि फिमेल. आता पहिलं ऑब्झर्वेशन काय आलेलं आहे, 5 आणि मेल, म्हणजे इथं 5 आणि मेल इथं येणार आहे. ते 6 आणि मेल, 4 फिमेल, 7 फिमेल आणि 7 मेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा 2 वे टेबल तयार झाला. तर इथे जी हेडिंग आहेत रोची मेल फिमेल त्याला आपण काय म्हणतो, स्टब. आणि कॉलमची हेडिंग जी आहेत मार्क्स त्याला आपण काय म्हणतो, कॅप्शन्स. आणि हा बॉडी ऑफ द टेबल. मग आपण जर टोटल घेतली तर इथं आली 2, इथं आली 3. टोटल जर घेतली तर इथं आलं 1 1 1 2. उभी किंवा आडवी टोटल घेतली तर ती किती येणार आहे, 5 येणार आहे. कारण या टेबलमध्ये उभी आणि आडवी टेबल एकसारखी येते. जर ती येत नसेल तर आपलं काहीतरी चुकलेलं आहे. तर अशा पद्धतीनं क्लासिफिकेशन
टॅब्युलेशन, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आपण क्वांटिटेटिव्ह डेटाचा अशा पद्धतीने आपण तयार करू शकतो. तर आज आपण इथंच थांबणार आहे. थँक्यू.